सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल लॅब सुरू करण्यात येणार, तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजना लागू होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तर जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर सुद्धा सुरू केलं जाणार. एससी आणि एसटी प्रवर्गातील महिलांना विशेष योजना आणणार, तर या योजनेतनं 5 लाख महिलांना याचा लाभ घेता येणार. केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी आता 10 कोटींची मर्यादा. नवीन उद्योगपतींना 2 कोटींपर्यंत कर्ज, तर लेदर इंडस्ट्रीजमध्ये 22 लाख लोकांना रोजगार मिळणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. व्हिसा देण्याच्या पद्धतीत सुद्धा सुलभता आणणार. व्हिसासाठीचे नियम सोपे करणार, तर भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी आता व्हिसा दिला जाणार. अर्थसंकल्पात घोषणा. राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे संकेत, तर न्यायालयांमधील निकालपत्र मराठी भाषेत देण्यासाठीची सुद्धा कारवाई सुरू करण्याचे निर्देश. नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. पंकजा मुंडेंचं वक्तव्य.